नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. निवड यादी जाहीर झालेली आहे आणि निवड यादीच्या माध्यमातून अनेक शिक्षकांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळालेली आहे. परंतु काही शिक्षकांचं असंही म्हणणं आहे, आज सकाळपासून मी जर पाहिलं तर एक 2-3 कॉल मला असे आले की आमच्यापेक्षा कमी मार्क्स असणारे उमेदवार देखील त्या ठिकाणी जॉईन आहे. त्यांच्या मनामध्ये काही शंका असेल तर अशा बाबतीत नक्की काय करायचं या संदर्भातला हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपण जर पाहिलं तर कालच्या बुलेटिनमध्ये देखील त्यांनी इथे स्पष्ट दिलेलं होतं की पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आव्हान करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीबाबत आपले म्हणणे, मागणी इत्यादीबाबतसाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. एजू पवित्र 2025 grcc@gmail.com या ईमेलवर दिनांक 6/9/2026 अखेरपर्यंत पाठवाव्या, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. तर व्यवस्थितरित्या तुम्हाला एक सांगायचं आहे की तो नक्की फॉर्म कसा आहे तो पाहून घ्या. तुम्हाला काही तक्रार असेल, तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर अशा पद्धतीने तो अर्ज आहे जो आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करतो. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना या अर्जाच्या माध्यमातून मेल करू शकता. उमेदवाराची तक्रार निवारण समितीकडे सादर करावयाच्या अर्जाचा नमुना दिला आहे. प्रति माननीय अध्यक्ष, तक्रार निवारण व दुरुस्ती समिती, शिक्षक पदभरती, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती टेट 2025 पहिला टप्पा. आता उमेदवाराचं नाव, तुमचं नाव लिहायचं आहे. टेट 2025चा तुमचा ID लिहायचा आहे. प्राप्त गुण लिहायचे आहेत. सामाजिक प्रवर्ग, तुमची कॅटेगरी लिहायची आहे. ईमेल ID तुमचा टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती टेट 2025 पहिला टप्पा दिनांक ... रोजी, म्हणजे कालच आपल्याला ती यादी मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही 27/8/2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील निवड यादीनुसार माझी निवड झाली नाही याबाबत माझे खालील प्रमाणे आक्षेप आहेत. आता तुमचे आक्षेप काय आहेत त्यानुसार तुम्ही इथे बघा. माझा अध्यापनाचा विषय गट जाहिरातीमध्ये माध्यम व आरक्षण समान असताना देखील माझ्यापेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवडी करता शिफारस झाली आहे. त्याचा टेट ID क्रमांक तुम्ही इथे मेन्शन करू शकता. असं आहे त्या उमेदवाराची गुणवत्ता यादी जोडावी पहा. होय नाही ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. इयत्ता ... या गटासाठी ... या आरक्षणामध्ये ... या व्यवस्थापनामध्ये माझी निवड झाली नाही. व्यवस्थापनाचे नाव व कोड नंबर तुम्ही लिहिला पाहिजे पहा. तिसरा मुद्दा तुम्हाला मेन्शन करू शकता तुम्ही. वरील मुद्द्यापेक्षा माझा मुद्दा खालीलप्रमाणे वेगळ्या स्वरूपाचा आहे. या ठिकाणी अभियोगतधारकाने केवळ त्याचे स्वतःचे निवडी संदर्भातील गाऱ्हाणे नमूद करावे. तुम्हाला काय जे टाकायचं आहे, तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही ते मेन्शन करू शकता. सोबत स्वप्रमाणपत्र, लॉक केलेले प्राधान्यक्रम व आवश्यकतेप्रमाणे वरील मुद्दे 1-3चे पुरावे PDF जोडले आहेत. हे पुरावे वैध व समर्पक असल्याचे मी प्रमाणित करतो. पुरावे अपूर्ण असल्यास, जोडले नसल्यास माझ्या अर्जावर कोणतीही कार्यवाही होणार नाही हे मला ज्ञात आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक छोटासा अर्ज करायचा आहे. तो अर्ज तुम्हाला वाटलं हा टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करेल. कोणाला खरंच अडचण असू शकते एखाद्याला, तर त्याच्यासाठी खरं तर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर सर्वांचं काम या भरतीमधून झालं पाहिजे, यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.